वर्ष 25 वर्ष आपल्या राज्यातल्या एका जाणत्या राजाने फक्त 10 किलोमीटर कालव्याचं काम करून ठेवलं होतं. पारनेर तालुक्यापर्यंत 10 किलोमीटर. आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतो की लोकांना ज्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलं आपण त्याचा किती दिवस उदो करत बसला. पण स्वर्गीय गोपीनाथराव युती सरकारमध्ये मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, जलसंपदा खातं तिकडे होतं. त्यांनी 4.5 वर्षामध्ये मित्र 100 किलोमीटरचं कालव्याचं काम करून दाखवलं. 100 किलोमीटर किती लोकांना इतिहास माहिती. म्हणजे पवारांनी 10 किलोमीटर केलं साहेब 10 वर्षामध्ये. नानासाहेब पवारांनी 10 वर्षात 10 किलोमीटर काम केलं कोकणीचं, फक्त 10 किलोमीटर. आणि मुंडे साहेबांनी 4.5 वर्षात 100 किलोमीटर काम करून दाखवलं. जो हंग्याचा सेतू जर आपण पाहायला जाऊ पारनेर तालुक्यामधला, श्रीगोंदा तालुक्यातला, ते त्यावेळेस एक आश्चर्य होतं. इतका चांगला सेतू होऊ शकतो का, याचं उत्तम उदाहरण हंग्याचा सेतू. आणि त्यामुळे त्यांची जी या जिल्ह्याप्रती असणारी जी बांधिलकी होती, जिल्ह्याच्यासाठी त्यांनी जे अविरतपणे जे काम केलं होतं, मला वाटतं सगळ्यात आता आठवणी सांगण्यामध्ये तेवढा आपल्याकडे वेळ नाही. परंतु एक धुरंधर असं नेतृत्व, लोकांना हवंसं वाटणारं नेतृत्व, विशेष करून माझ्या राजकीय जीवनामध्ये त्या मुंडे साहेबांचं घर जे होतं ते माझ्या हक्काचं घर मला वाटायचं नाही. कधी त्यांच्याकडे गेलो, काही नवीन योजना सांगण्याचं काम केलं किंवा काही सूचना आपण करायला लागलो, ते मला नेहमी सांगायचे, तू एक काम कर, योजना घेऊन ये, माझं सगळं पाठवलं तुझ्या बरोबर आहे, तू काळजी करू नको. हे जे एक नातं होतं आपल्या आमचं त्यांच्याबद्दलचे जी काही एक व्यक्तिगत स्नेह होता.